विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये कचऱ्याचा मोठा ढीग साचला आहे। या परिसरात विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान कार्यालय असून देखील या परिसरात पसरणाऱ्या या घाणीच्या साम्राज्यास जबाबदार कोण मानावे हा प्रश्न उपस्थित होत आहे। याच्या एक्झॅक्ट समोर महानगरपालिकेचा एक रिकामा ग्राउंड आहे, रिकामी जागा आहे। तिथेही कचऱ्याचा ढिगार पडलेला आहे। कचरा उचलण्याऐवजी जाळण्यात येतो। आपण आपली सिटी ही स्मार्ट सिटी आहे, जगामध्ये सर्वात फास्ट डेव्हलपिंग सिटी आहे। आपण कागदावर याला स्वच्छ शहर असं म्हणून घेतलेलं आहे, परंतु काल मी आपल्याला दाखवलं असे पंचायत समितीच्या बाजूच्या कार्यालयाची कशी परिस्थिती होती। किती घाण कचरा तिथं साचलेला होता। तशाच प्रकारची परिस्थिती इथं आहे। इथं बाजूला जे सुभेदारी गेस्ट हाऊस आहेत, तिथं आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, ते निवासासाठी येत असतात जर कार्यक्रम असेल। समोरच्या बाजूला डिव्हिजनल कमिशनरचं ऑफिस आहे, तिथे मोठमोठे अधिकारी पूर्ण मराठवाड्याचं काम बघण्यासाठी किंवा करण्यासाठी येत असतात। अशी परिस्थिती ह्या ठिकाणची आपण बघत असाल। माझ्या पाठीमागे कचऱ्याचं ढीग आहे, पाठीमागे कचऱ्याचं ढीग आहे। अशी परिस्थिती सध्या कचऱ्याची आपल्या शहरामध्ये आहे। आणि कमिशनर साहेबांचं स्वप्नातलं शहर आहे। कमिशनर साहेबांचं म्हणणं असं आहे की आपला शहर हा इंदोरच्या धर्तीवर स्वच्छता व्हायला पाहिजे। तिकडे नरेंद्र मोदी साहेब आपले जे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलेलं आहे। त्याच्यामध्ये करोड रुपये खर्च झालेले आहेत। यामध्ये आपण जर स्वच्छतेची परिस्थिती बघितली सध्या अशी आहे। याला जिम्मेदार नक्की कोण आहे, नागरिक का मनपा प्रशासन, हे आता सध्या नागरिक ठरवतील। धन्यवाद। आपण पाहत रहा UCN।